काल भिवंडी इथे एका अनधिकृत बिल्डिंगचा काही भाग कोसळला आणि 3 ते 4 जणांचा निष्पाप जीव गेला। वसईत देखील अशाच प्रकारे अनधिकृत बिल्डिंग आहेत त्या तोडल्या जातात, परंतु पुढे काय होतं? विरारच्या नारंगी परिसरात एक अनधिकृत बिल्डिंग पालिकेने तोडली। बिल्डिंगचा वरचा भाग तोडला, परंतु खालचे 11 गाळे तोडण्यास पालिकेला अद्यापही वेळ नाही। मग गाळेधारकांनी काय केलं? आपल्या गाळ्याला पुन्हा रंगरंगोटी केली, नवीन शटर लावलं आणि गाळे सुरू झाले। उद्या जर इथे कुठची जीवित हानी झाली त्याला जबाबदार कोण, हा सवाल आता उपस्थित झालाय। घटना संपूर्ण काय मी तुम्हाला सांगतो। तुम्ही या दृश्यांमध्ये जी इमारत पाहतायत, एकेकाळी इथे ही बिल्डिंग होती, मात्र महापालिकेने ही बिल्डिंग तोडली, मात्र पूर्णपणे तोडली नाही। या बिल्डिंगचं नाव आहे नाना अपार्टमेंट। विरारच्या नारंगी बायपास रोडवर ही बिल्डिंग होती। 14 वर्षे ही जुनी बिल्डिंग होती। या बिल्डिंग मध्ये 40 फ्लॅट आणि खालचे 10 गाळे होते, असे 50 सभासद होते। 6/5/2022 ला महापालिकेने नोटीस दिली आणि सांगितलं की तुमची बिल्डिंग ही धोकादायक झालेली आहे। अशा प्रकारची नोटीस ही तुम्हाला दिसते। ही नोटीस पालिकेने तिथे चिटकवली होती आणि याच्यामध्ये लिहिलेलं आहे की चंदनसार कार्यक्षेत्रातील नाना अपार्टमेंट विरार पूर्व अति धोकादायक आहे, म्हणून ही त्यांना नोटीस दिली आणि ही इमारत खाली करायला लावली। रातोरात ही बिल्डिंग खाली झाली आणि पालिकेने ही बिल्डिंग तोडायला घेतली आणि ही तोडण्यासाठी त्यांना डिसेंबर महिना उजाडला, म्हणजे 8 डिसेंबर 2022 पासून ही बिल्डिंग तोडायला घेतली आणि तोडताना पुढचे 2 महिने ही बिल्डिंग तोडत होते आणि ही बिल्डिंग पूर्णपणे तोडली नाही। यातले खालचे गाळे असेच ठेवलेले आहेत। त्यामुळे वर राहणारे लोक आहेत सध्या इकडे तिकडे भाड्याने राहतात, तर खालचे जे गाळेधारक आहेत 10 गाळेधारक यांनी पुन्हा आपले गाळे बांधलेले आहेत। या फोटोत मध्ये बाजूची दृश्य जर तुम्ही पाहिली तर कशा प्रकारे पूर्ण मलबा हा खाली पडलेला। या दुकानदारांनी काय केलं? हा मलबा हटवला, आपले गाळे पुन्हा प्लास्टर केले, त्याला रंगरंगोटी केली, याला नवीन शटर लावलं आणि एकीकडे चहावाला आलेला आहे आणि एकीकडे दुसरे गाळेधारक पुन्हा आपला धंदा सुरू करतात। प्रश्न हा उपस्थित झालेला आहे, जर ही इमारत धोकादायक आहे तर हे गाळे का खाली केले जात नाही? हे गाळे का तोडले जात नाही? यामागे काय कुठचं आर्थिक राजकारण आहे का? भाड्यापोटी हे गाळे तोडले जात नाही का? भिवंडीच्या दुर्घटनेत बिल्डिंग पडून 3 लोक मेले। हीच बिल्डिंग जर पूर्णपणे तोडली आहे, याचा स्लॅब कमकुवत झालेला आहे। या स्लॅब जर पडला आणि त्या तिकडे जर कोणाची जीवित हानी झाली त्याला जबाबदार कोण, असा सवाल आता उपस्थित झालेला आहे। ही जी जमीन आहे ही 5 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि ज्याचा सातबारा आहे हा विशाल पाटील यांच्या नावावर आहे आणि पालिकेने यांना जी आहे की 6/5 ला अशा प्रकारे नोटीस दिली होती। तर दुसरीकडे नोटीस दिल्यानंतर जो मलबा काढण्यासाठी एका कंपनीला मुख्तार अली खान जलाउद्दीन डेमोलेशन कॉन्ट्रॅक्टर असं याला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं आणि ह्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये स्पष्ट उल्लेख होता की ही संपूर्णपणे बिल्डिंग तोडायची आणि याचा मलबा घेऊन तू जायचं, अशा प्रकारचा त्याला नाना अपार्टमेंटचा लेखी आदेश देखील त्याला दिला होता। परंतु या ठेकेदाराने देखील पूर्ण बिल्डिंग तोडली नाही, वरचा मलबा घेतला आणि इथून तो पसार झालेला आहे। ज्यांच्या प्रभागात ही इमारत येते असे सहाय्यक आयुक्त गणेश पाटील यांना हे 10 गाळे तोडण्यासाठी वेळ नाही का, हा सवाल आता उपस्थित झालेला आहे। आणि ज्यांच्या नावावर ही जागा आहे विशाल पाटील यांनी वारंवार पालिकेकडे पत्रव्यवहार केलाय, पालिकेकडे मागणी केलेली आहे, परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। यावर विशाल पाटील यांनी सांगितले, ज्यावेळेला मी जागेवर जातो यांना विनंती करतो जागा खाली करण्याची, यांच्यावर चुकीचे आरोप केले जातात, चुकीचे गुन्हे नोंदवले जातात, मारामाऱ्या होतात, परंतु यातून देखील पालिकाने कुठल्याही प्रकारचा धडा घेतलेला नाही। आता पालिका हे गाळे तोडण्यासाठी कोणाची वाट बघते? कदाचित अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे की यामध्ये कुठल्यातरी बिल्डरांचं किंवा महागड्या धंदागड्या बिल्डरांचा हात आहेत, म्हणून हे गाळे तोडले जात नाहीत। परंतु आता पालिकेच्या आयुक्तांना आमची विनंती आहे की तुम्ही स्वतः जातीने इथे पाहणी करावी आणि हे गाळे जे आहे पूर्णपणे तोडावे। हे संपूर्ण प्रकरण कोर्टात देखील गेलेलं आहे। कोर्टाने देखील आता कुठल्याही प्रकार दोन्ही साईडचं म्हणणं ऐकलेलं आहे, परंतु एकीकडे धोकादायक, नुसती धोकादायक नाही, पालिकेने नोटीसमध्ये म्हटले अति धोकादायक। अति धोकादायक इमारत असताना राहण्यालायक नसताना हे गाळ्याला का, हा सवाल आता उपस्थित झाला। या संपूर्ण घटनेबाबत जे जागा मालक आहे विशाल यांच्याशी देखील आपण बोललेलो आहोत आणि वकिलांचं देखील काय म्हणण्यात आपण ऐकूयात। माझं नाव आहे विशाल यज्ञेश्वर पाटील। माझं ते नारंगी बायपास रोडला नाना अपार्टमेंट जी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये जमिनीवरती माझं सातबारा वारसा हक्काने नाव चढलेलं आहे। त्याच्यामुळे मला नगरपालिका आणि पोलीस प्रशासन आणि स्थानिक नेत्यांच्या ह्याच्यावरनं मला मानसिक त्रास, आर्थिक त्रास दिला जात आहे। नगरपालिकेने हे आपल्याला नोटीस दिलेली आहे पूर्ण बिल्डिंग तोडायची। याच्यामध्ये पूर्ण बिल्डिंग तोडायचीच आहे, पूर्ण बिल्डिंग तोडायची, पण नगरपालिकेने काय केले, 1 ते 4 माळे तोडले। 1 ते 4 माळे ग्राउंड फ्लोअर तसाच ठेवला आहे। ग्राउंड फ्लोअर का तोडण्यात आला नाही याच्याबद्दल मी त्यांना जाब विचारला की ग्राउंड फ्लोअर का तोडण्यात आलेला आहे, तर ते काय बोलतात की हे स्थानिक नेत्यांनी अडवलेलं आहे असं मला सांगण्यात आलं। मी बोललो कोण स्थानिक नेत्याचं नाव नाही मला सांगितलेलं आहे।
पण जेव्हा मी RTR मारला की का काम थांबवण्यात आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये गणेश पाटील यांनी काय लिहिलेलं आहे की अजूनपर्यंत कार्य हे प्रगतीपथावरती आहे, पण तिकडे कार्य हे प्रगतीपथावरती नाही आहे. तिकडे सगळे गाले रिपेअर करून वगैरे एकदम प्लॅस्टर करून देण्यात आलेले आहेत. आणि मेन गोष्ट म्हणजे गणेश पाटील मला काय सांगतात की तू जागेवर गेल्यावर, आमचं सरकारी काम चालू असताना जागेवरती गेल्यावरती तुझ्यावरती गुन्हा दाखल होईल असं सांगतात. पण आता सरकारी काम चालू असताना तिकडे गाळे, प्लॅस्टर, कलर काम हे कसं झालं? हे सरकारी काम आहे. हे सरकारी कामांमध्ये 10 जणांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि खोटी माहिती दिल्याबद्दल गणेश पाटील ऐकतो ह्यांच्यावरती पण कारवाई करण्यात आली पाहिजे. ही जागा कोणाची? जागा म्हणजे माझ्या वारसा हक्काने माझ्या नावावरती आलेली आहे. त्या वारसा हक्काने आल्यामुळे हा सगळा स्पेशलाइट आर्थिक छळ माझा चाललेला आहे. पोलीस प्रशासन साली बांधली होती आणि पालिकेने धोकादायक कधी डिक्लेअर केले? बिल्डिंगला कमीत कमी 14 वर्ष झाली. 14 वर्ष झाली. आणि ॲक्च्युली ते बिल्डरचं पहिल्या माल्यावरती रूम होते ना, ते रूम त्याने बांधकाम चालू केल्यामुळे ते पहिल्या माल्याची गॅलरी पडली. पहिल्या माल्याची गॅलरी पडल्यानंतर नगरपालिकेने तातडीने पोलीस बंदोबस्त घेऊन ती पूर्ण बिल्डिंग निष्कासित करून अतिधोकादायक घोषित केली. बघा, स्टेटस सांगण्याच्या आधी मला एक असं सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये जाहीर सूचनाचा फलक लावलेला बिल्डिंगमध्ये खाली, आणि जवळजवळ 40 टेनामेंट्स होते त्याच्यामध्ये, रेसिडेन्स ॲज वेल एज शॉप्स. आणि ते फलक आहे ते फलक 2015 सालीच लावण्यात आलेलं होतं. आणि त्या अनुषंगाने ते फलक लावल्यावर ती जी इमारत आहे ती अति धोकादायक जाहीर केलेली होती आणि ती राहण्यास अयोग्य असल्याकारणाने जीवितास हानी होऊ शकते आणि म्हणून ती बिल्डिंग राहण्यास योग्य नव्हती. आणि डिसेंबर 2022 साली नगरपालिकेने कॉन्ट्रॅक्टरला ते तोडण्यासाठी, पूर्ण इमारत मोडकळीस तोडण्यासाठी त्याला कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आणि त्या अनुषंगाने ते काम सुरू झालेलं. ते काम सुरू व्हायच्या आधी सगळे पत्रव्यवहार झाले. ती बिल्डिंग राहण्यास अयोग्य असं ठरलं. प्रत्येक टेनामेंट्सना नोटिसेस गेल्या आणि हा सगळं पत्रव्यवहार जो आहे तो नगरपालिकेतर्फे झालेला आहे. आणि कॉन्ट्रॅक्टरचं पत्र बघितलं त्याच्यामध्ये असं आहे की कॉन्ट्रॅक्टरला बरोबर जो कॉन्ट्रॅक्ट झाला आहे तर त्या कॉन्ट्रॅक्टच्या अनुषंगाने त्याला ती पूर्ण बिल्डिंग, पूर्ण म्हणजे द अपर फ्लोर्स ॲज वेल एज द ग्राउंड फ्लोअरपर्यंत ती बिल्डिंग जी आहे ती तोडायची आहे. आता सर्वात महत्त्वाचं बोलायचं झालं तर ही बिल्डिंग रोड टच आहे आणि ह्या बिल्डिंगमध्ये म्हणजे नारंगी बायपास रोडवर लागून ही बिल्डिंग आहे. आता लोकांची, वाहनांची रहदारी असते आणि हे जे काम आहे ते अति तातडीने स्टार्ट टू एंड फिनिश व्हायला पाहिजे होतं, पण ते तसं झालेलं नाही आहे. आता आपण बघितलं तर ह्यामध्ये डिसेंबर 2022 साली काम सुरू झालं आणि डिसेंबर 22मध्ये काम सुरू झाल्यावर ते ॲट द मोस्ट 1 मंथमध्ये ते काम कन्क्लूड व्हायला पाहिजे होतं, पण तसं न होता ही जी दुकानं आहेत ती तोडली गेलेली नाही आहे आणि दुकानांचं जे काम आहे ते पूर्णपणे थांबलेलं आहे. दुकानांचं काम जे आहे ते पूर्णपणे थांबलेलं आहे. आणि आम्ही 6 एप्रिल रोजी एक RTA खाली अर्ज पण दिला आहे आम्ही, म्हणजे पक्षकारांनी. त्याची पण इथे एक रेसिडेन्स, त्याचं घर होतं तिथे, त्याचे दुकानं होती आणि 7/12वर त्याचं नाव आहे विशाल पाटील. त्यांनी अर्ज दिला आहे नगरपालिकाकडे RTI खाली 6/4/2023 रोजी. आणि ही बिल्डिंगचं काम, तोडण्याचं काम का थांबलं आहे याबद्दल RTA खाली माहिती विचारल्यावर 24/4ला नगरपालिकेचं असं उत्तर येते की हे काम प्रगतीवर आहे, म्हणजे तोडण्याचं काम प्रगतीवर आहे असं RTA खाली उत्तर आलेलं आहे. आता प्रत्यक्ष जागेवर जाऊन परिस्थिती पाहिली तर असं लक्षात येईल की तिकडचे जे दुकानदार आहेत की तिकडे ज्या दुकानं होती त्यांनी पूर्ण रिप्लास्टरिंग करायला घेतलेलं आहे, कलर काम झालेलं आहे, नवीन शटर्स लागलेले आहेत आणि त्यातले काही शॉप्स सुरूसुद्धा झालेले आहेत. आणि पक्षकारांचा पूर्ण पत्रव्यवहार चालू आहे पण कुठलं सहकार्य मिळत नाही आहे आणि त्याला तिथे जाण्यापासून पण मज्जाव करण्यात आलेला आहे. मध्यंतरी 1 महिन्याआधी जेव्हा तो तिथे गेलेला त्यावेळेला त्याच्यावर FIR सुद्धा करण्यात आला आणि FIRमध्ये चुकीची घटना सांगून एक नॉन बेलेबल ऑफेन्सचा गुन्हा नोंदवला गेला त्यांच्यावर. तर अशी परिस्थिती आहे. ॲज ऑन टुडे हाय हँडेड ॲक्ट होतोय आणि पूर्ण ऑर्डर्स जी आहे म्हणजे स्वतःच ऑर्डर पारित करायची आणि स्वतःच ते वॉलेट करायचं,
ही जी बाब आहे ती आता चाललेली आहे. आता जेव्हा आपण म्हणतो ती मेन रोडवर बिल्डिंग आहे आणि तिथे प्लास्टरिंग चालू आहे, तिथे कलर काम चालू आहे, तिथे शटर लागले आहेत, तर आपण असं सांगता येत नाही की कोणाच्या निदर्शनास हे आलेलं नाही आहे. ऑब्वियसली इट इज बट ऑब्वियस की जे कर्मचारी आहेत किंवा जी कॉर्पोरेशन बॉडी आहे त्यांना ही गोष्ट माहिती आहे. दे आर अवेअर व्हॉट इज गोईंग ऑन देअर अँड स्टील दे आर कीपिंग मम, दे आर क्वाईट फॉर द रिझन्स बेस्ट नोन टू देम. हे का गप्प आहेत तेच एक्सप्लेन करू शकतील, मला ते सांगता येणार नाही की त्यांनी अजूनपर्यंत ते दुकानवाल्यांना दुकानाला का सोडलेली आहे, ते कॉन्ट्रॅक्टरने काम का पूर्ण केलेलं नाही आहे आणि ते काम अजून परत दुकानं रिनोव्हेट कशी होत आहेत किंवा त्याला रिपेअर कशी होत आहेत आणि ती सुरू कशी झालेली आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर नगरपालिकाच देऊ शकते. आणि जो पक्षकार आहे ह्यामध्ये तो रीतसर ह्यामध्ये तुम्हाला काय ते सांगेल. मॅडम तुम्हाला धन्यवाद. जे अधिकारी त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, कारण अर्धी बिल्डिंग तोडली आणि येस, नगरपालिका ॲक्टप्रमाणे किंवा त्यांच्या इंटरनल ऑर्डर्सप्रमाणे इफ द ऑर्डर कशी असते, ऑर्डर वरिष्ठांची असते आणि वरिष्ठांनी ऑर्डर जेव्हा कर्मचाऱ्यांना दिलेली असते तर ते ऑर्डर फॉलो व्हायला पाहिजे आणि ते फॉलो होत नसेल तर डेफिनेटली डिपार्टमेंटल इन्क्वायरी पण व्हायला पाहिजे आणि जी कारवाई कायद्यामध्ये अभिप्रेत आहे ती व्हायलाच पाहिजे.